नमस्कार. मी अतुल सुपले. माझ्या नवीन एपिसोडमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. आज मी आलो आहे लोणावळ्यामध्ये. आज या लोणावळ्यामध्ये जे ॲडव्होकेट आहेत आमचे संदीपजी अग्रवाल, हे आपल्या जेवढे पण आपण प्लॉटची डील करतो त्या डीलमध्ये अग्रवाल साहेबांचा आम्ही सल्ला घेतो आणि आमच्या पॅनलवरती अग्रवाल साहेब जे आहेत ते पूर्ण पेपरचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते व्हेरीफाय करणं, त्याचे रिपोर्ट्स काढणं, त्या पूर्ण हिस्ट्री काढणं, हे सगळी कामं साहेब करतात. तर तुमचं इंट्रोडक्शन मी करून देणार आहे संदीपजी अग्रवाल बरोबर. नमस्कार साहेब. नमस्कार. सर, माझा असा प्रश्न आहे की आता जी लोक मुंबईच्या बाहेरचे आहेत किंवा पुण्या साईडचे, ते लोक लोणावळ्यामध्ये जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट करतात. तर इन्व्हेस्टमेंट करताना लोक पहिला प्रश्न करतात की प्रॉपर्टी लिगल आहे का, त्या प्रॉपर्टीवर काही कोणाचं लिटिगेशन आहे का, किंवा बऱ्यापैकी लोकांना भीती वाटते की एक प्लॉट हा दोघा जणांना विकला जातोय, तसे फ्रॉड होतात. तर त्यासाठी माझा हा प्रश्न आहे तुम्हाला की तुम्ही जेव्हा पेपर बघता तर त्यामध्ये ते त्या प्लॉटच्या संदर्भात जे काही इन्फॉर्मेशन आहे तर तुम्ही एक लिगल पद्धतीने करता. तर त्या पद्धतीमध्ये करताना तुम्ही आम्हाला सजेस्ट, आमच्या काही क्लायंटला ही इन्फॉर्मेशन हवी असते की कुठच्या प्रकारचा प्लॉट घ्यायला पाहिजे, ऍग्रिकल्चर घेतला तर काय त्याचे नियम आहेत, NA प्लॉट घेतला तर काय नियम आहेत, आणि R झोनचे प्लॉट घेतले तर काय नियम आहेत. तर थोडक्यात तुम्ही इन्फॉर्मेशन देऊ शकता सर? नक्की शुअर. मी ॲडव्होकेट संदीप अग्रवाल. मी 1996 पासून या फील्डमध्ये प्रॅक्टिस करतोय. जवळजवळ 28 इयर्स, 28 वर्ष माझी या फील्डमध्ये प्रॅक्टिस आहे. मी अनेक बँकेच्या पॅनलवरती पण आहे. मी बँक ऑफ बडोदासाठी ऑलमोस्ट 12 ते 15 वर्ष लिगल ॲडवायझर म्हणून काम केलेलं आहे. भारत कोऑपरेटिव्ह बँकेचा मी लिगल ॲडवायझर आहे. सुवर्णयुग सहकारी बँकेचा मी लिगल ॲडवायझर आहे. आणि प्रॉपर्टीच्या संदर्भातली जी काय बँकेची कामं आहेत किंवा प्रायव्हेट कामं आहेत, प्रॉपर्टी संदर्भात सर्च रिपोर्ट, टायटल सर्टिफिकेट, लँडचं प्रॉपर्टीचं टायटल इन्व्हेस्टिगेशन, त्याच्यानंतर प्रॉपर्टीचे रजिस्ट्रेशन, अग्रीमेंट फॉर सेल डीड, बँकेचे काय मॉर्गेजेस असतील, ही सगळी डॉक्युमेंट्स प्रॉपर रजिस्ट्रेशन करण्याचं सगळं काम वगैरे मी करत असतो. प्रॉपर्टी घेताना महाराष्ट्रामध्ये जर का ऍग्रिकल्चरल लँड घ्यायची असेल तर कायद्याप्रमाणे कुठलीही व्यक्ती भारतात जर शेतकरी असेल कुठल्याही राज्यात, तर त्यांना महाराष्ट्रात ऍग्रिकल्चरल लँड घेता येते. आणि जर एखादी व्यक्ती भारतात शेतकरी नसेल तर राजस्थान येथे मात्र त्यांना ऍग्रिकल्चरल लँड कायद्याने घेता येते. राजस्थानमध्ये एनीबडी कॅन बाय ऍग्रिकल्चरल लँड. अशा पद्धतीने जर का महाराष्ट्रात लँड ऍग्रिकल्चरल घ्यायची असेल आणि तुम्ही भारतात कुठे शेतकरी असाल तर महाराष्ट्रात तुम्हाला शेतजमीन घेता येते. NA लँडच्या बाबतीत असेल तर डिमार्केशन प्लॅन आणि लेआउट सँक्शन झालेला आहे का, डिमार्केशन प्लॅन आणि लेआउट सँक्शन असेल तर त्या NA प्लॉटचे 7/12चे उतारे, फेरफार, आजपर्यंतची झालेली सर्व खरेदी खते, टायटल इन्व्हेस्टिगेशन, हे सगळं आपण पूर्ण केलं की त्याची पेपर नोटीस दिली आणि सर्च रिपोर्ट, टायटल सर्टिफिकेट रेडी झालं तर त्याचं आपल्याला खरेदी खत करता येतं. म्हणजे मूळ म्हणजे शेतजमीन असो किंवा ऍग्रिकल्चरल लँड असो, प्लॉट असो, फ्लॅट असो, बंगलो असो, कुठलीही प्रॉपर्टी घेताना त्याचं थॉरोली सर्च रिपोर्ट आणि टायटल सर्टिफिकेट घेतलं पाहिजे. सर्च रिपोर्ट आणि टायटल सर्टिफिकेट एकदा झालं की मग त्याप्रमाणे तुम्हाला त्याचं पुढे पेपर नोटीस देऊन सेल डीड वगैरे रजिस्टर्ड करता येतं. मीनवाईल अग्रीमेंट फॉर सेल झालं, MOU झालं, या सगळ्या गोष्टी करता येतात आपल्याला कायदेशीर. ओके, धन्यवाद साहेब. तुम्ही पाहिलं की सरांनी इतक्या छान पद्धतीने आपल्याला हा फॉर्मॅट कसा असतो, प्रॉपर्टी घेताना आपण कुठच्या पद्धतीची घ्यायला पाहिजे आणि काय त्याची कॉस्ट असेल हे डिपेंड करतं त्या लोकेशनवर. तर तुम्हाला कुठच्याही प्रकारची काही एन्क्वायरी करायची असेल किंवा प्रॉपर्टी घेण्यासाठी जे काही तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला भेटू शकता. आपण साहेबांकडे येऊन त्याचा सल्ला घेऊ शकतो आणि पुढे कुठचीही प्रोसेस असेल ती आपण साहेबांकडनं करू शकतो. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. तर आपण बघू शकता की सरांनी हा मला एक टायटल सर्च रिपोर्ट दिलेला आहे. मी सरांना एक काम दिलं होतं. मळवलीमध्ये 5 BHK विला होता, प्रायव्हेट विला. त्या विला संदर्भात त्यांना मी माहिती काढण्यासाठी सांगितली होती. तर सरांनी मला हा रिपोर्ट छानपैकी रेडी करून दिलेला आहे. 100% चांगला रिपोर्ट आलेला आहे आणि यांचं काम एकदम उत्कृष्ट पद्धतीचं आहे. प्रत्येक गोष्टीचं ते चौकशी करतात, डिपार्टमेंटला जाऊन व्हिजिट करतात आणि त्यानंतर असा प्रकारचा हा लिगल रिपोर्ट मिळतो. या रिपोर्टच्या आधारावर आपण कुठचीही प्रॉपर्टी घ्यायची की नाही घ्यायची हा आपल्यासाठी सर्टिफिकेट सल्ला म्हणून आपण घेतलेला आहे. धन्यवाद. समोरच मळवली रेल्वे स्टेशन आहे. फाटकाच्या अगोदर राईट टर्न घेतला तर साधारण इथून 1.5 किलोमीटरच्या अंतरावर
आपल्याकडे 5-5 गुंठ्याचे एन ए प्लॉट आलेले आहेत. हा जो रोड आहे तो मळवली इंद्रायणी नदीकडे जाणारा मार्ग आहे. लेफ्ट साईडला राईट साईडला सर्व ठिकाणी डेव्हलपमेंट सुरू झालेले आहेत. तुम्ही बघू शकता. हा रिसेलचा प्लॉट 5 BHKचा ट्विन्स विला विकायला आलेला आहे माझ्याकडे. 5 गुंठ्याचा एन ए प्लॉट आहे. या विलाची ही बॅक साईड आहे. बॅक साईडला तो समोर पोल दिसतोय, त्या पोलपासून त्याची ही अशी एंट्री आहे इथपासून अशी, आणि हा त्याचा कॉर्नर आहे. हा जो पोल दिसत आहे हा त्याची बाउंड्री आहे. या पोलपासून सरळ तुम्ही बघू शकता, हा सरळ जो तिकडे जाळा पेटलेला आहे त्या कॉर्नरपर्यंत हा प्लॉट आहे, आणि असा हा तिथेचा मेन रोड आहे समोर, आणि हा तो विला आहे. हा समोर जो रस्ता दिसतोय तो इंद्रायणी नदीकडे जाणारा मार्ग आहे. नदी आहे कोणती? इंद्रायणी नदी आहे. आपण आता आलो आहोत इंद्रायणी नदीच्या किनाऱ्याला, आणि हा नदीचा पट्टा सुरू होतो. आज आपल्याकडे मुंबईहून क्लायंट आले, त्यांना हा परिसर मी दाखवलेला आहे. सुंदर असा नजारा आहे. समोर नदी आहे, आणि नदीला लागून समोर जो तुम्हाला दिसतोय तो MTDCचा रिसॉर्ट आहे. आपण बघू शकता की समोर हा जो MTDCचा रिसॉर्ट आहे अगदी नदीला लागून आहे, आणि सुंदर वातावरण आहे. इंद्रायणी नदीचा किनाऱ्याला लागून हा MTDCचा रिसॉर्ट आहे. आमचे मित्र आलेले आहेत, गडकरी साहेब आहेत. त्यांच्याशी आपण त्यांच्या या लोकेशन बद्दल आपण त्यांच्याकडनं थोडीशी एक त्यांचा अनुभव घेऊया. नमस्कार साहेब. ब्युटिफुल लोकेशन आहे आणि फार सुंदर, मला फार आवडलं. फर्स्ट क्लास. आणि जसं आपण वाटते का तुम्हाला लोणावळ्यामध्ये असं ठिकाणी कुठे नदीला लागून प्लॉट मिळेल, किंवा उसाचा मळा, किंवा असं नैसर्गिक एकदम वातावरण छान अशी बाग? व्हेरी रेअर, व्हेरी रेअर. तर तुमच्या बजेटमध्ये जर बसत असेल तर वी मस्ट बाय. नक्कीच. तर तुम्ही भविष्यात बघा, इथे आजकाल लोक काय करतात की रिटायरमेंट नंतर आपल्या गावी जातात, छोटंसं घर बांधतात, तिथे राहायला बघतात निसर्गाच्या सानिध्यात. तर हे निसर्ग आपल्या मुंबई पुण्यापासून अगदी जवळ आहे. त्यामुळे आपण ही आपली इन्व्हेस्टमेंट जी आहे केलेली ती काही फेल होणार नाहीये. या इन्व्हेस्टमेंटचे पैसे दुप्पटच होणार आहे भविष्यात. कारण आपण जिथे पैसे लावणार आहे ते ती जागा अशी बघावी, असं लोकेशन बघावं ज्या ठिकाणी आपल्याला प्रॉपर्टीची ग्रोथ पण होईल, आणि आपल्याला निवांत राहण्यासाठी एक फॅमिली बरोबर टाइम स्पेंड करता येईल. अशा सुंदर वातावरणामध्ये छान अशी हवा सुटलेली आहे, संध्याकाळची वेळ आहे. आणि साहेब, मला एक सांगा, तुमच्या फॅमिलीला याबद्दल काय सांगाल? इथे आम्ही आलेलो आहे MTDC मध्ये. अच्छा. त्यामुळे हे लोकेशन आम्ही बघितलेलं आहे, आणि ते म्हणजे अगदी हेवा वाटावं असं आहे. अच्छा. यू शुड हॅव इट. ओके सर, भविष्यात तुमचा विचार आहे का इथे इन्व्हेस्टमेंट करण्याचा? येस, डेफिनेटली. वा, म्हणूनच मी आलो इथे. ओके. तर साहेबांना हे लोकेशन खूप आवडलेलं आहे, तर त्यांचा फ्युचर प्लॅनिंग त्यांनी डिसाईड केलेला आहे कशा पद्धतीचं असायला पाहिजे, आणि त्यासाठी साहेब आले होते, आणि यांचा मी मनपूर्वक आभार मानेन. त्यांनी आम्हाला वेळ दिला इथे येऊन. धन्यवाद साहेब. थँक्यू. 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 केवाडे विलेजमध्ये हा प्लॉट आहे 3.5 गुंठ्याचा. केवाडे विलेज लोणावळा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेपासून जवळच आहे. इथे लोकल ट्रेन चाललेली आहे, ते पुण्या साईडला जाणारी आहे. आणि समोर जो दिसतोय तो लोणावळ्याचा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आहे, आणि प्लॉट जो आहे तो इथे ह्या बाजूला प्लॉट आहे. 3.5 गुंठ्याचा प्लॉट. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेपासून अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर आपल्याकडे हा 3.5 गुंठ्याचा PMRDA अप्रूव्हल प्लॉट आलेला आहे. या कॉर्नरपासून त्या भिंतीपर्यंत, आणि हा असा प्लॉट हा इथपर्यंत जातो समोरच्या कंपाऊंडपर्यंत. हा समोर येणारा रस्ता आहे. इथे आजूबाजूला सगळे बंगलोज बनलेले आहे. समोर रेल्वे फाटक आहे. फाटक क्रॉस केल्यावर मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे दिसतो. तो समोर जो दिसतोय तो मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आहे.
याला एक्झिट करण्यासाठी सिंहगड रोड समोरच आहे, सिंहगड इन्स्टिट्यूट. त्याच्या अगोदर एक टनल येतो, तिकडनं वर चढलो की डायरेक्ट मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे येतो. लेफ्ट गेलं तर पुण्याला, राईट गेलं तर लोणावळ्यामध्ये. साधारण 6 किलोमीटर अंतरावर हा प्लॉट आहे आणि बांगरवाडीपासून 3 किलोमीटरच्या अंतरावर हा प्लॉट आहे. तर आपण बघू शकता की आज मी आलो आहे लोणावळ्यामध्ये आणि लोणावळ्यापासून 5 किलोमीटरच्या अंतरावर हा देवघर म्हणून विलेज आहे. हार्डली 2 किलोमीटरच्या अंतरावर इथून एकविरा देवीचं एंट्री होते. मार्केट आहे 2 किलोमीटर आणि हा जो रोड जातो समोर तो 100 मीटरच्या अंतरावर मुंबई पुणे ओल्ड मुंबई पुणे रोड आहे हा समोर. त्याचप्रमाणे आजूबाजूला तुम्ही बघू शकता की भरपूर असे बंगलोज बनत आहेत आणि इथे भविष्यात भरपूर स्कोप आहे, कारण इकडेचे जे रेट आहेत ते सध्या लोणावळ्यापेक्षा थोडं स्वस्त रेट आहेत. त्यामुळे इथे या एरियामध्ये तुम्हाला 5 गुंठे 6 गुंठे असे प्लॉट मी दाखवतो. आता समोर जे बघताय तुम्ही ते इथे हा 5 गुंठ्याचा प्लॉट आहे. पुढचा जो आहे तो 6 गुंठ्याचा प्लॉट आहे आणि त्याच्या बरोबर तिथे कन्स्ट्रक्शन चालू तिकडे 5 गुंठ्याचा प्लॉट आहे. त्याचप्रमाणे ह्या बाजूला आम्ही दाखवतो तुम्हाला. या बाजूला बघा हे जे बॅग्स ठेवले आहेत ते सिमेंटच्या, तिथपासून हा प्लॉट सुरू होतो. हा 6 गुंठ्याचा प्लॉट आहे. तर या एरियामध्ये आपल्याकडे 12 ते 15 प्लॉट 5-5 गुंठ्याचे अवेलेबल आहेत. ते तुम्हाला मी बाकीच्या पुढच्या याच्यामध्ये दाखवणार आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला वर दाखवू इच्छितो. वर बघा तुम्ही जो डोंगराळ जो भाग दिसतो तुम्हाला, जो व्ह्यू आहे समोर बघू शकता तुम्ही. वर माउंटन व्ह्यू आहे, पूर्ण असं हिल आहे. त्या हिल वर सुद्धा आपल्याकडे 4 प्लॉट आहेत. 5 गुंठ्याचे 4 प्लॉट आपल्याकडे अवेलेबल आहेत. ओव्हरऑल या एरियामध्ये आपल्याकडे 10 ते 12 प्लॉट आहेत. सगळे एनए प्लॉट असल्यामुळे तुम्ही इथे कधीही प्लॉट घेऊ शकता. स्वतःचा विला बनवू शकता. स्वतःचा विला बनवू शकता तुम्ही इथे. आणि इथे मंथली इन्कम पण चांगली सुरू होऊ शकते, कारण मार्केट जवळ आहे. एकविरा देवीचं पायथ्याशीच सगळे फॅसिलिटीज आहेत, हॉटेल्स आहेत आणि पर्यटक येत असतात देवीला दर्शन करायला. तर इथे लोकांची डिमांड खूप आहे राहण्यासाठी. स्टे साठी लोक या एरियामध्ये भरपूर येत असतात. समोर तुम्हाला एक दाखवतो, तिकडे एक बंगलो आहे. तो जो बंगलो आहे तो सुद्धा रेंटवर जात आहे. मेन मुंबई पुणे रोड आहे तो 100 मीटरवरती हायवे आहे. आजूबाजूला संपूर्ण डेव्हलपमेंट सुरू झालेलं आहे. रोड काही दिवसामध्ये पक्का होणार आहे. हा तो मुंबई पुणे हायवे आहे. तर आपण बघू शकता की हा जो लोणावळ्यामध्ये आपला बंगलो आहे बेलाउट्स विला नावाचा, हा चारी दिशेला माउंटन व्ह्यू आहे. आजूबाजूला संपूर्ण असे बंगलो आहेत, प्रायव्हेट बंगलोज आहेत. आपल्या बंगल्याची ही मेन एंट्री आहे. या एंट्री मधनं आपण बघू शकता आपला प्रायव्हेट पूल विला एंट्री आहे. या बंगल्याची ही एंट्री झाल्यानंतर हा आपला समोर जो तुम्हाला दाखवणार आहे मी, तो हा सिटिंग एरिया आहे. हा हॉल आहे. या हॉलमध्ये 10 ते 12 लोक कमीत कमी एका वेळेस इथे बसू शकतात. आणि याला लागून कनेक्टेड हा आपला स्विमिंग पूल आहे. जो स्विमिंग पूल आहे हा 20x12चा प्रायव्हेट स्विमिंग पूल आहे. इथे आजूबाजूला कुठल्याही प्रकारचा डिस्टर्बन्स नाही आहे आणि समोर आपण वॉटरफॉल केलेले आहेत. त्याचप्रमाणे ह्याच्या बॅक साईडला बघाल तर तुम्हाला पूर्ण हा माउंटन व्ह्यू दिसणार आहे. हा बंगल्याचा माउंटन व्ह्यू आहे. स्विमिंग पूलला कनेक्टेड हा माउंटन व्ह्यू आहे. तर ह्या स्विमिंग पूलला कनेक्टेड आपला हा आपण केअरटेकरचा रूम बनवलेला आहे. या केअरटेकरच्या रूम मध्ये एक कपल राहिलेला आहे आणि या जेवणाची व्यवस्था वगैरे करण्यासाठी, बंगलोची देखरेख करण्यासाठी आपण त्यांना अपॉइंट केलेलं आहे. ते झाले 3 वर्षापासून इकडे काम करत आहेत. बिझनेस व्यवस्थित होत आहे. जेवणाचे पॅकेज आपण बनवतो आणि ते पूर्ण पॅकेज आपल्याकडे 2 किचन आहेत. एक बंगल्याचं किचन आतमध्ये आहे आणि एक यांच्यासाठी एक आपण किचन दिलेलं आहे. त्या किचन मध्ये ते लोक पॅकेज वगैरे बनवतात. त्यांना भरपूर एक जागा दिलेली आहे. आपण एक 1 BHK टाईपचा आपण त्यांना तिथे जागा अरेंजमेंट करून दिलेली आहे. त्यामुळे खाण्याची सोय आपल्या बंगल्यावर उत्तम होते आणि इथे राहण्याची सोय सुद्धा उत्तम होते. कमीत कमी 20 ते 25 लोक आपल्या पूर्ण विलामध्ये राहणार अशी अरेंजमेंट आपण केलेली आहे. तर ह्या बंगल्याची ही मेन एंट्री झाली होती आपली. हा आपला पॅसेज आहे, बसायला सिटिंग एरिया आहे. आपली इकडे कार पार्किंग होते. त्यासोबत या कार पार्किंगच्या सोबत इथे समोर अजून एक राईट साईडला एक पार्किंग होते आणि पुढे जी कार उभी आहे ती पण आपलीच पार्किंग आहे. म्हणजे टोटल आपल्या
बंगलोला 3 प्रायव्हेट पार्किंग आहे. हा स्विमिंग पूलचा एरिया आहे. हा आपला पूल साइडचा डेक एरिया आहे. या डेक एरियामध्ये तुम्ही बघू शकता इकडनं हा जो स्विमिंग पूलचा एरिया आहे, हा एरिया जो आहे तो इथे सिटिंग एरिया आहे. इथे 20-25 लोकांची पार्टी वगैरे करू शकता तुम्ही. हा पार्टी लॉन एरिया आहे, डेक एरिया आहे. बसायला इथे आपण कॅनोपी केलेली आहे वर सावलीसाठी. त्याचप्रमाणे तुम्ही इथे बघू शकता की हा जो इथे सपोज कोणीतरी डिनर वगैरे केलं की इथे हात धुण्यासाठी एक बेसिनचा पॉईंट काढलेला आहे आपण. त्यासोबत इथे संपूर्ण ह्या लाइटिंग्स केलेल्या आहेत. रात्रीच्या वेळेस खूप सुंदर नजारा असतो इथे. आणि ह्या लोकेशन मधनं तुम्ही जर बसाल तर तुम्हाला हा पूर्ण माउंटन व्ह्यू दिसणार आहे. हा समोर मुंबई पुणे एक्सप्रेसला लागून ऑपोजिटला माउंटन व्ह्यू आहे. आणि वर एक छान असं तळं वगैरे आहे. तिथे फिशिंगला लोक जात असतात, पर्यटक लोक येत असतात. हा स्विमिंग पूल जो आहे 20x12चा पूल आहे. आणि यामध्ये संपूर्ण रात्रीच्या वेळेस खूप सुंदर असं क्लायमेट असतं, थंडगार वारा असतो. उन्हाळ्यामध्ये पण इथे थंड वाटतं. हवेशीर ठिकाण आहे. आजूबाजूला संपूर्ण बंगले आहेत, ते सगळे प्रायव्हेट बंगले आहेत. त्याचप्रमाणे आता मी तुम्हाला फर्स्ट फ्लोअरचे बेडरूम दाखवतो. हा आपला किचन आहे. मॉड्युलर किचन आपण बनवलेला आहे. संपूर्ण हा इथे अरेंजमेंट केलेली आहे. गॅस सिलेंडर पासून आपल्या याच्यामध्ये आपण ट्रॉली सिस्टम केलेली आहे. याच्यामध्ये डिनर सेट्स वगैरेचे सगळे सेटअप लावलेला आहे. आपले जेव्हा गेस्ट इथे स्टेला येतात त्यांना आपण किचन यूज करण्यासाठी जागा देतो, तर त्याच्यासाठी आपण संपूर्ण प्रकारचे युटिलिटीज आपण त्यांना प्रोव्हाइड केलेली आहे. त्याचप्रमाणे ह्या बाजूला तुम्ही बघू शकता एक सेल्फ काउंटर पण ठेवलेला आहे. इथे पण सर्व्हिस टेबल केलेला आहे. हा फ्रीज आहे त्यांना यूज करण्यासाठी. हा इथे फ्रीज आहे. त्याप्रमाणे हा आता तुम्हाला मी खालचा बेडरूम दाखवतो. हा आपला ग्राउंड फ्लोअरला हॉलला कनेक्टेड हा एक ग्राउंड फ्लोअरचा बेडरूम आहे. यामध्ये आपण कमीत कमी इथे 6 लोक झोपण्याची अरेंजमेंट आहे. कारण इथे वर 2 लोक येतात. इथे 2 एक्स्ट्रा मॅट्रेसेस टाकले जातात. त्याप्रमाणे इथे अजून एक एक्स्ट्रा मॅट्रेसेस टाकले. तर इथे टोटल 6 लोकांची राहण्याची प्रोव्हिजन आहे. कारण याच्यामध्ये आपण सगळं स्टोरेज केलेलं आहे. हे जे बेड्स आहेत या बेड्स मध्ये बघा तुम्ही संपूर्ण आपलं स्टोरेज आहे. याच्यामध्ये सगळे बेडशीट्स, गाद्या, सर्व एक्स्ट्रा मॅट्रेसेस आपण याच्यामध्ये अरेंजमेंट करून ठेवलेले आहेत. या प्रकारे हा जो व्ह्यू आहे तो ग्राउंड फ्लोअरचा आहे. वर फॉल सिलिंग आपण केलेली आहे. आपला एक फॅमिली बेडरूम आहे, मास्टर बेड आहे. इथे कमीत कमी 10 ते 12 लोक आरामात स्टे करू शकतात. इथे तुम्ही बघा हा एक डबल किंग साइज बेड आहे. त्यानंतर या बेडला एक सेंटर टिपॉय ठेवलेला आहे आपण. त्याचप्रमाणे सिलिंग व फॉल सिलिंग वगैरे सगळं आपण डेकोरेटिव्ह केलेलं आहे. ही एक समोर बाल्कनी आहे. इथे तुम्हाला ही बाल्कनी दिसणार आहे. समोर बसायला सिटिंग एरिया केलेला आहे. त्याचप्रमाणे हा जो एरिया दिसतो तुम्हाला हा फॅमिली रूम आहे. याच्यामध्ये जवळजवळ 6 लोक आरामात स्टे करू शकतात. हे 2 बेड एकत्र जॉईंट केले आपण की इथे 3 लोक येतात. एक्स्ट्रा मॅट्रेस 2 टाकले एक इकडे, तर इथे 6 लोक आरामात स्टे करू शकतात. जो व्ह्यू जो आहे तुम्हाला मी इथून दाखवू शकतो. हा पूर्ण माउंटन व्ह्यू आहे. तर हा आपला मास्टर बेड नंबर 3 आहे. इथे कमीत कमी 8 लोक स्टे करू शकतात. हा समोरचा जो पार्ट आहे इथे एक एक्स्ट्रा मॅट्रेसेस टाकले जाते. ही मास्टर बेडमध्ये हा डबल बेड आहे. त्यानंतर इथे एक्स्ट्रा मॅट्रेसेस टाकले जातात. हा जो बेड आहे हा बेड आपण ऍडजस्टेबल आहे. हा दोन्ही बाजूला फिरवू शकतो. एक्स्ट्रा मॅट्रेसेस इकडे येऊ शकतं. आणि इकडनं हा जो व्ह्यू दिसतोय तुम्हाला हा पूर्ण व्ह्यू जो आहे तो माउंटन व्ह्यू आहे. समोर गोल्ड व्हॅली म्हणून लोकेशन आहे. सगळे वॉटरफॉल्स आहेत. आजूबाजूला जे लोकेशन दिसतंय तुम्हाला कम्प्लीट जे बंगले आहेत ते संपूर्ण रेंटवर चालले आहेत. आणि इथे दर मंथली 15, 20, 30 अशा बुकिंग्स होत असतात या लोकेशनवर. हे जे बंगलोज आहेत आजूबाजूला सगळे हे रेंटवर जात आहेत. समोर एक हॉटेल आहे. तुम्हाला हॉटेलमध्ये पण बसून खाऊ पिऊ शकतात. समोरच्या बाजूला अजून काही बंगले आहेत. बाउंड्री त्याची इकडे एंड होते आणि आतमध्ये पूर्ण बंगलो प्लॉट्स आहेत. आता आपण बघूया हा जो रूम आहे याचा हा मास्टर बेड आहे. समोर याच्यामध्ये बाथटब आपण केलेला आहे. एक फॅमिलीसाठी परफेक्ट हा बाथटब रूम केलेला आहे. सिलिंग वगैरे केलेलं आहे आपण. सगळे डेकोरेटिव्ह सिलिंग केलेले आहेत आपण. तर आपलं हे टेरेसवर आपण एक कॅफेटेरिया बनवलेला आहे. या कॅफेटेरियावरती कमीत कमी 20 लोक इथे आरामात बसू शकतात, पार्टी करू शकतात. आपण लॅपटॉपसाठी वायफाय कनेक्शन ठेवलेलं आहे आणि
ज्या लोकांना वर्क फ्रॉम होमचं काम करायचं असेल त्याला आपण इकडे सगळे पॉईंट्स लावून दिलेले आहेत. चारी बाजूला आपण पूर्ण इकडनं सुरुवात केली आहे. हे पॉईंट्स आपले एक्स्ट्रा ॲडिशनल पॉईंट्स आपण वायफाय कनेक्शनसाठी दिलेले आहेत. पॉवर सप्लाय दिलेला आहे. संध्याकाळच्या वेळेस हा वातावरण खूप सुंदर असं असतं. इथे कमीत कमी 15 ते 20 लोक आरामात बसून पार्टी करू शकतात, सिंगिंग करू शकतात. एंटरटेनमेंटसाठी हा ॲडिशनल पार्ट आपण इथे कॅफेटेरियाचा बनवलेला आहे. तर हा जो व्ह्यू आहे तो खूप सुंदर आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे खूप सुंदर असा दिसलेला आहे. आणि तुम्हाला मी दाखवतो, हे आजूबाजूला जे बंगलो बांधलेले आहेत हे सर्व बंगले रेंटवर जात असतात. आता नवीन 2 बंगले बनले आहेत. त्याच्या बाजूला पण जो बंगलो दिसतोय तुम्हाला, सगळे ते बंगले रेंट आउट होत आहेत. मंथली इन्कम चांगली होते इथे. तुम्हालाही बिझनेस करायचा असेल इथे तर चांगल्या पद्धतीचं होते मासिक उत्पन्न तुम्ही काढू शकता. तर हा माझा बेलाउट्स नावाचा विला आहे लोणावळ्यामध्ये, तुंगारलीमध्ये. या बंगल्याची ही एंट्री आहे. तर आपण पाहिलं की आज दिवसभर मी तुम्हाला प्लॉट दाखवलेले आहेत. मळवली साईडला इंद्रायणी नदीच्या बाजूला 40 गुंठ्याचे प्लॉट दाखवलेले आहेत. आणि एकविरा साईडला 6 गुंठ्याचे, 5 गुंठ्याचे असे प्लॉट दाखवलेले आहेत. त्यानंतर तुम्हाला मी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेपासून कनेक्टेड असे 3-4 प्लॉट दाखवलेले आहेत. तर आपल्याकडे बरेचसे असे प्लॉट इथे आहेत अवेलेबल, जे तुम्ही तिथे स्वतःसाठी फार्म हाऊस बनवू शकता, विला बनवू शकता आणि स्वतःचं एक हक्काचं घर बनवू शकता सेकंड होम म्हणून. शिवाय त्या बिझनेसही त्याच्यातनं आपण करू शकतो आणि आपली मासिक इन्कम आहे ती या बिझनेसमधनं आपण अर्न करू शकतो. तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि असं स्वतःचा विला बनवा, बिझनेस करा. एक चांगला हाय प्रोफाईलचा बिझनेस आहे हा. आणि यासाठी गव्हर्नमेंटने जे अनुमती दिलेली आहे, ब्रेकफास्टची, बेड अँड ब्रेकफास्टची अशी योजना आहे. त्यासाठी MTDCचं लायसन्स आपल्याला काढावं लागतं, स्विमिंग पूलच्या परमिशन्स काढायला लागतात. तर सर्व प्रकारचे आपण इथे कागदोपत्री व्यवहार करतो. आणि आपल्याकडे चांगल्या पॅनलवर ॲडव्होकेट पण आहेत जे त्या प्रॉपर्टीचा सर्च रिपोर्ट काढतात, जे तुम्हाला मी सकाळी सांगितलं होतं. त्याप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टी इथे आपण नियोजित करतो आणि व्यवस्थित असा बिझनेस करू शकतो. इथे महिन्याची छान अशी उत्पन्न होऊ शकते. इथे स्वतःचा बंगला, स्वतःच्या हक्काचं घर, सुंदर वातावरणामध्ये लोकेटेड. लोणावळा हा पर्यटक स्थळ आहे. तर त्यामुळे इथे नक्कीच तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. आणि काही एन्क्वायरी असेल तर मला खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद. मला सांगितलं होतं की शासनाकडनं अनुदान मिळतं MTDCचं लायसन्स. ते लायसन्स आपण इथे काढलेलं आहे. तुम्हाला मी हे लायसन्स दाखवतो आहे. हे जे लायसन्स आहे ते 5 वर्षाकरता आपल्याला शासनाकडनं मिळतं. महाराष्ट्र टुरिझम विकास मंडळ नोंदणी प्रमाणपत्र 5 वर्षाचं आहे. अशा प्रकारे हे लायसन्स आपण शासनाकडनं घेतो आणि आपण आपला व्यवसाय इथे सुरू करू शकतो.